आता पाहणार आहोत सविस्तर बातमी आणि त्या अनुषंगानं घडलेलं बरंच काही। राज्यातल्या राजकारणामध्ये सध्या भाजप आणि शिंदे गटाची वेगानं वाटचाल सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची वाट बिकट झाली आहे। त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतील का हा प्रश्न विचारला जातोय आणि त्यावर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट। राज्याच्या राजकारणात मागील 7 दशकांपासून ब्रँड ठाकरे टिकून आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय करिश्मा असा होता की शिवसेना सत्तेत असो की नसो बाळासाहेब ठाकरे नेहमीच चर्चेत असायचे। भाषणं, रोखठोक वक्तव्य आणि व्यंगचित्र या माध्यमातून त्यांचा ठाकरे ब्रँड देशभरात सर्वांच्या परिचयाचा झाला। मात्र सध्या ठाकरे ब्रँडची झळाळी कमी झाली आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण शिंदे गटानं बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे सध्या शिवसेनेसमोर प्रचंड मोठं आव्हान निर्माण झालंय। पक्षातील 40 आमदारांनी बंड केल्यानं पक्षाची पहिल्यापासून बांधणी करण्यासाठी वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे। तर दुसरीकडे एकाकी राजकीय वाटचाल करणाऱ्या राज ठाकरेंनाही पुन्हा त्यांचा करिश्मा दाखवून द्यायचा आहे। दोन्ही भाऊ वेगवेगळ्या मार्गाने पुढे गेले तर फार मजल मारू शकणार नाहीत। मात्र दोघांनी एकत्रितपणे शड्डू ठोकला तर राजकीय आखाड्यामध्ये ब्रँड ठाकरेला पुन्हा झळाळी येईल। मात्र त्यासाठी गरज आहे ती फक्त एक साद घालण्याची। आता एकटे पडलेत उद्धव ठाकरे। खरं तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ आहे? तर साथ घातली तर येऊ देत, मग बघू। साथ घातली तर येऊ देत, मग बघू। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यताच राजकारणाला वळण देणारी आहे। मात्र काय होतं ते येणाऱ्या काळात कळेल अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे। शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी जर उद्धव ठाकरेंनी साथ घातली तर आम्ही विचार करू। काय काय होतं येणाऱ्या काळात ते बघणं महत्त्वाचं ठरेल। त्याच्यावर सद्यस्थितीत काही प्रतिक्रिया देणं मला असं वाटत नाही योग्य आहे। ठाकरे बंधूंमध्ये आता आधी साद कोण घालणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण या आधी टाळीच्या मुद्द्यावरून दोन्ही भाऊ एकत्र आले नव्हते। टाळीसाठी दोघांपैकी कुणीही पुढाकार घेतला नव्हता। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। दहीहंडीपासून भाजप आणि शिंदे गटानं जोरकसपणे पावलं टाकायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन राज्याचं राजकारण पुन्हा बदलतील का याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह अविनाश कांडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने शिंदे गटातील आमदारांवरती आगपाखड करतायत। हे सर्वजण गद्दार कसे आहेत हे ठासवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेकडून केला जातोय। बरं, त्यात आता खासदार विनायक राऊतांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंना लक्ष केलंय आणि थेट त्यांच्यावर टीकेचे बाण सोडलेत। पाहूयात। शहाजी बापू म्हणजे नौटंकी माणूस, फक्त विनोद करू शकतो, विकास नाही। खासदार विनायक राऊतांचे टीकेचे बाण। शहाजी बापू इज नॉट ओके, शिवसेनाच एकदम ओके। बापूंच्या गडात राऊतांचा हल्ला बोल। एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडानंतर काय डोंगार, काय झाडी, काय हाटील या डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजी बापू पाटील यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आता लक्ष केलंय आणि थेट टीकेचे बाण सोडून घायाळ केलंय। शहाजी बापूंसारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, मात्र एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही असा हल्लाबोल खासदार विनायक राऊतांनी केलाय। शिवाय सांगोला मतदारसंघातील जनतेच्याही ही बाब लक्षात आली आहे। त्यामुळेच तिथली लहान मुलं, विद्यार्थी आता शहाजी बापू इज नॉट ओके, शिवसेनाच ओके ओके असं म्हणत असल्याची कोपरखळी देखील राऊतांनी लगावली आहे। शहाजी बापूंसारखा नौटंकी करणारा माणूस आज राजकारणामध्ये विनोद करू शकतो, पण त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही हे तिथल्या मतदारांनी अगदी ठामपणे सांगितलं। म्हणून कालच एक व्हिडिओ मी आपल्या तुमच्या
इलेक्ट्रॉनिक मीडियावरची बातमी ऐकलेली आहे. साधे विद्यार्थी पण म्हणतात की नॉट ओके, शिवसेनाच विल बी ओके. या टीकेला एकनाथ शिंदे गटातूनही जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. तर शहाजी बापूंची बोलण्याची पद्धत, त्यांची समजवण्याची पद्धत, त्यांनी केलेले वर्णन, हे सगळं आज महाराष्ट्राचे ते लाडके झालेले आहेत. त्या मनाने जर महाराष्ट्रामध्ये अन्यत्र गेलं आणि विनायकराव कोण म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये माणसाला उत्तर देताना कदाचित कठीण होईल. पण शहाजी बापू कोण असं महाराष्ट्रामध्ये कोण विचारणार नाही. शहाजी बापू यांना सांगोल्यात शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजी बापू पाटील यांच्या समोर मोठं आव्हान उभं करण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाकेंना शहाजी बापूंविरोधात रिंगणात उतरवलं गेल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेलं पुणे शहर आज भाजपसाठी महत्त्वाचं केंद्र बनलंय. कोल्हापूरचे दादा कोथरूडमधून विधानसभेवरती गेले, तर आता सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आगामी लोकसभेसाठी पुण्यातून उमेदवारी दिल्यास त्यांचं दस्तूरखुद्द सध्याचे पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापटांनीही स्वागतच केलेलं आहे. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. पुण्यातून देवेंद्र फडणवीस लोकसभेत. दस्तूरखुद्द गिरीश बापटांनी केलं स्वागत. पुणे ठरतंय भाजपसाठी गड. कोल्हापूरचे दादाही कोथरूडमधून विधानसभेत. आता फडणवीस पुण्यातून लढणार. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेले देवेंद्र फडणवीस हे आगामी निवडणूक पुणे लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याच्या चर्चांना अख्ख्या पुण्यासह राज्यभरात जोरदार उधाण आलंय. गेल्या आठवड्यातच फडणवीसांना पुण्यातून आगामी लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून भाजप अध्यक्ष JP नड्डांकडे करण्यात आली होती. तर पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस लढले तर मला आनंदच होईल आणि त्याला आपला काही आक्षेपही नसेल असं विधान केलंय दस्तूरखुद्द पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी. त्यामुळे खासदार गिरीश बापटांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्याचंच बोललं जात आहे. आम्ही पक्षाचा जो आदेश असेल किंवा पक्ष जे सांगेल त्याप्रमाणे करायला तयार असतो. आता देवेंद्रजींबद्दल काही संघटनांनी मागणी केली आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि तसं जर झालं तर मला आनंदच होईल. तूर्त असं बोलून जरी बापटांनी हिरवा कंदील दिल्याचं दिसत असलं तरी बापटांनी मर्मावर बोट ठेवत सुनावलं देखील की जर का अशा प्रकारे संघटनाच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरवू लागल्या तर भविष्यात पेच देखील निर्माण होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंत्रिपद मिळालं नाही यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी अजूनही कायम आहे. बरं, अगदी जाहीर कार्यक्रमातही आमदार त्यांची नाराजी लपवू शकत नाहीत. शिंदे गटातील औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आणि त्यामुळे जोपर्यंत मंत्री होत नाहीत तोपर्यंत संजय शिरसाटांची नाराजी दूर होऊ शकत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आजकाल सिनियरिटीचं कुठं काय राहिलेलंच नाही असं वाटायला लागलं. अरे आमच्याकडे मी पाहता तो आला काय राज्यमंत्री झाला काय कॅबिनेट मंत्री झाला काय सगळंच झालंय. आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर कार्यक्रमात हसत हसत का होईना पण त्यांची खतखत पुन्हा उघड केली आहे. अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावेंसोबत काम केल्याची आठवण यावेळी शिरसाट यांनी करून दिली. मात्र सध्या वरिष्ठांचा मान राखला जात नाही असं मिश्किलपणे ते म्हणाले. कारण की अतुल सावेंच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांच्या वडिलांबरोबर काम करताना या राजकारणामध्ये कधी येतील असं मला वाटलं नव्हतं. परंतु आला काय राज्यमंत्री झाला काय कॅबिनेट मंत्री झाला काय सगळंच झालंय. अरे आमच्याकडे मी पाहता
सध्या आजकाल सिनियरिटीचं कुठं काय राहिलेलंच नाही असं वाटायला लागलं. संजय शिरसाट यांनी मागील महिन्यातही त्यांची नाराजी व्यक्त केली होती. 12 जुलैला आमदार संजय शिरसाट यांनी ट्विट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यानं पोस्ट गेली असा खुलासा केला. आता संजय शिरसाट यांनी पुन्हा जाहीरपणे नाराजी उघड केली आहे. त्यामुळे शिंदे गट संजय शिरसाटांची समजूत कशी घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ते लवकरच होणारे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी नाराज होण्याचं कुठलंही कारण नाही. आमच्यामध्ये आमचं जे लीड करणारी लोकं होती याच्यामध्ये एक संजय शिरसाट होते. अत्यंत उत्कृष्ट असे आमदार आहेत, आमचे नेते आहेत आणि त्यांचा योग्य तो मान ठेवला जाणार आहे. मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार होईपर्यंत संजय शिरसाट यांची नाराजी काही दूर होण्याची चिन्ह दिसत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे राज्यातील नागरिकांपेक्षा सगळ्यात जास्त लक्ष संजय शिरसाट यांचंच लागलंय हेही तितकंच खरं. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. शिवसेना महाविकास आघाडीमध्ये होती आणि त्यामुळे शिंदे गटानं भाजपसोबत जाऊन वेगळी चूल मांडली. अर्थात हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र असं असताना शिंदे गटामधील आमदारानं काँग्रेसच्या नेत्याची भेट घेतली तर हे तुम्हाला खरं वाटणार नाही. मात्र नांदेडमध्ये 2 नेत्यांची भेट झाली. पाहूयात हा रिपोर्ट. सब ओके आपने बोल दिया मुझे सब ओके. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानातून कृषी मंत्री अब्दुल सत्तार हसत हसत बाहेर पडताय. सब ओके असंही ते म्हणताय. सब ओके सब ओके आपने बोल दिया. अर्थात हे दृश्य पाहून कुणालाही धक्का बसेल. कारण मवियात जाऊन शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप शिंदे गटानं केला होता. शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत जात असल्याची भूमिका शिंदे गटानं घेतली होती. मात्र ज्या काँग्रेसच्या सोबत जाऊन शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप होत होता त्याच काँग्रेसच्या नेत्याची भेटच नव्हे तर आशीर्वाद घेण्यासाठी अब्दुल सत्तार आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. राजकारणामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांचा फार मोलाचा, माझ्या राजकीय जीवनामध्ये जे मी इथपर्यंत पोहोचलो त्यांची मार्गदर्शनाखालीच मी अनेक वर्ष काम केलं. आजही त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मराठवाड्याच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांना फार जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा पूर्ण अभ्यास आहे. यासाठी मी त्यांचा आशीर्वाद प्लस काही त्यांनी जे सूचना दिल्या त्याच्यावर निश्चित महाराष्ट्रामध्ये पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न एक कार्यकर्त्या नात्याने करेल. अब्दुल सत्तार यांचे राजकीय गुरु असलेल्या अशोक चव्हाण यांनी या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. शंकरराव चव्हाणांच्या हयातीत सत्तारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सत्तार कुठल्याही पक्षात असले तरी मैत्रीचे संबंध हे कायम असल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. आमचे मित्रत्वाचे संबंध पहिल्यापासून आहे. शंकरराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश, फार जुनी गोष्ट आहे, 20-25 वर्षापूर्वीची, आणि एक मित्रत्वाचे संबंध आहे. त्यामुळे ते कुठल्याही सरकार, कुठल्याही पक्षात जरी असले व्यक्तिगत संबंध त्याच्या पलीकडे असतातच ना व्यक्तिगत. त्यामुळे तो विषय नाहीच आहे. आज त्यांना मला मनापासून शुभेच्छा आहेत. त्यांनी महत्त्वाचं पद सांभाळलेलं आहे, कार्यभार त्यांच्याकडे आहे. राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी, नुकसान हे जे प्रत्यक्ष फिरून पाहणी करतायत त्यांना जाणीव आहे आणि मला अपेक्षा आहे की निश्चित ते चांगलं काम करतील. माझ्याशी ठीक आहे, पक्षीय भूमिका माणसाला पक्ष म्हणून जी काही घ्यायची ती घेणं अपेक्षितच आहे, पण माणसाच्या व्यक्तिगत संबंधामध्ये त्याच्यामध्ये कुठला म्हणजे वैचारिक मतभेद असावे, व्यक्तिगत नसावे. राजकीय नेते सब ओके म्हणतात तर कार्यकर्ते मात्र भांडत राहतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील राजकीय मतभेद वाढवण्याऐवजी राजकीय मैत्री जोपासण्याची गरज आहे. अगदी अशोक चव्हाण आणि अब्दुल सत्तार यांच्याप्रमाणे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावरती अटकेची टांगती तलवार लटकतीये. बेकायदेशीर फंडिंग प्रकरणामध्ये FIAनं दुसरी नोटीस देखील पाठवलेली आहे. पाहूयात नेमकं हे प्रकरण काय येते.
इम्रान खानवर अटकेची टांगती तलवार. बेकायदेशीर फंडिंग प्रकरण भोवणार. FIAनं पाठवलीय नोटीस. इम्रान यांच्या भाषणांवरही घातलीय बंदी. इम्रान यांचं तपासात सहकार्य नाही. तपास यंत्रणांचा दावा. पाकिस्तानच्या पूर्व पंतप्रधानांवर सध्याच्या घडीला अटकेची टांगती तलवार आहे. तसंच त्यांच्या राजकीय भाषणांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. बेकायदेशीर फंडिंग प्रकरणात त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जाते. तसंच या प्रकरणी FIA कडून आतापर्यंत त्यांना 2 नोटिसा देखील बजावण्यात आल्या. शिवाय या प्रकरणात FIA कडून सबळ पुरावे मिळाल्याचा दावा देखील करण्यात आलाय, ज्या आधारे त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच ते तपासासाठी सहकार्य करत नसल्यामुळे नियमांच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, असा दावाही FIA कडून करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. काय आहे नेमकं प्रकरण? इम्रान यांच्या 5 कंपन्यांबाबत माहिती. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटनमध्ये शाखा. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात याबाबत उल्लेख नाही. नियमांच्या उल्लंघनाचा इम्रान यांच्यावर ठपका. इतकं असून देखील इम्रान खान या तपास यंत्रणांपुढे झुकण्यास तयार नाही. त्यांनी थेट यंत्रणांशी पंगा घेत त्यांना शिंगावर घ्यायचं ठरवलंय. तर तपास यंत्रणा या त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याकरता सज्ज आहे. आता या प्रकरणात नेमकं काय होतं हे येणाऱ्या काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शनिवारी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावरती होते आणि त्यावेळी त्यांनी मेळघाटातील कुपोषणाचा आढावा घेत शिंदे फडणवीस सरकारला जबाबदार धरलं. कुपोषणाचा मुद्दा अधिवेशनामध्ये लावून धरू असं वक्तव्यही पवारांनी केलेलं होतं. रविवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अजित पवारांवरती सडकून टीका केलेली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शनिवारी अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मेळघाटातील कुपोषणाचा आढावा घेत आत्ताच्या सरकारला जबाबदार धरलं आणि कुपोषणाचा मुद्दा अधिवेशनात लावून धरू असंही वक्तव्य केलं. कुपोषण होऊ नये म्हणून वेळोवेळी अनेक सरकारांच्या काळामध्ये वेगवेगळे निर्णय घेतले गेले, परंतु अजूनही ते 100% कुपोषण मुक्त असा हा सगळा परिसर झालेला नाहीये. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मेळघाटातील कुपोषणावर केलेल्या वक्तव्यावर हल्लाबोल करत राणा दाम्पत्यानं खडा सवाल केला. अजित पवार हे सत्तेत असताना त्यांनी मेळघाटचा दौरा का केला नाही? नव्या सरकारला सत्तेत येऊन फक्त 2 महिने झालेत. कुपोषणाचा प्रश्न पूर्वीपासून आहे. यापूर्वी सत्तेत अजित पवार झोपेत होते का, असा सवाल राणा दाम्पत्यानं केला. महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता असताना, अजितदादांची सत्ता असताना आणि पालकमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्री जे अमरावतीची असताना एवढे बालक जर मरत असत तर एक साधी इन्क्वायरी त्यांनी त्या डिपार्टमेंटमध्ये बसवली नाही आणि त्या मंत्रीला प्रश्न सुद्धा विचारला नाही. तो जबाबदार कोण आहे? तर महिला बालविकास खात्याच्या मंत्री अमरावती जिल्ह्याच्या होत्या. याच अमरावती जिल्ह्यात कुपोषणामुळे 50 बालकं दगावली. कुपोषणाचा आहार हा निकृष्ट दर्जाचा दिला जात होता. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी मेळघाटचा एकही दौरा का केला नाही, असा सवाल आमदार रवी राणांनी केला. कुपोषणाचा आहार आहे ते निकृष्ट दर्जाचं आणि मेळघाट परिसरामध्ये सप्लाय करण्याचं काम ठेकेदाराच्या माध्यमातून यशोमती ठाकरेंनी केलं. त्यावेळेस का अजित पवार झोपले होते? राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. पूर्ण 2.5 वर्षामध्ये मेळघाटमध्ये एक दौरा त्यांनी केला नाही. मेळघाटातील कुपोषणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते आणि आमदार खासदार यांच्यात जरी राजकीय कलगीतुरा रंगला असला तरी नेमका या कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावून बालमृत्यूचं प्रमाण कमी झाल्यास ते पाहणं निश्चित स्वागतार्ह ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीनं दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहेत. खासदार उदयनराजे भोसले दहीहंडी कार्यक्रमास्थळी आगमन झाल्यानंतर समर्थक आणि गोविंदांमध्ये एकच जल्लोष देखील पाहायला मिळतोय. तर खासदार उदयनराजे यांनी स्टेजवर आपल्या स्टाईलनं एंट्री करत दहीहंडी फोडली. उदयनराजे मित्र मंडळ को सलामी देंगे, सलामी दे. ठिसक्या, ठिसक्या, ठिसक्या. धन्यवाद. दुसरी सूचना, उदयनराजे मित्र मंडळ को सलामी देंगे, सलामी